मी सांगू का तुम्हाला, मी इथे आले ना, तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेले. नाही तर मी आधी वेगळ्या गोष्टींनी भारावून गेले होते, कारण आज जी न्यूज आली त्याच्यामुळे. तर मी त्यांना म्हटलं सुद्धा, खूप अंतःकरण असं हे झालेलं आहे, मी काय करू. पण मी ज्यांना, म्हणजे ज्या प्रेरणादायी अशा आदरणीय आशाताई ज्या आहेत, त्या इतकं त्यांचं व्यक्तिमत्व, म्हणजे गाणं तर म्हणजे मी इमॅजिनच नाही करत की त्यांच्या आसपास कुठे मी पोचेल. इतकी त्यांची प्रतिभा आहे आणि गिफ्टेड आहेत आणि मेहनत खूप केली त्यांनी. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गाणं असं असं वाटतं की त्या पदर खोचून अशा उभ्या असतात गायला. मग कितीही दुःख आलेली असत त्यांच्यावर, किती दुःख पेलून त्यांनी इथपर्यंत गाण्याचा प्रवास केलाय. हे त्यांचं जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते फार असे, मी म्हणते ना, अशा पुन्हा असं कोणी होणं हे खूप अवघड आहे. देवाजीच्या मनात आलं तरच होईल. इतक्या त्या ग्रेट आहेत आणि आहेत त्या त्या हृदयात आहेत आपल्या सर्वांच्या. त्यांच्यासाठी बोलताना खूप बोलता येईल, पण बोलता पण येत नाही असं होतं. त्यांनी खूप एनकरेज केलं मला. मी त्यांच्याबरोबर खूप 2-3 हिंदी गाणी गायली, बंगाली गायले, मराठी गायले. मराठी अलीकडेच गायले. विचार करा, अलीकडे म्हणजे 2-3 वर्ष झाली. स्टुडिओमध्ये आल्या आणि मी गात होते आणि माझं असं ते गाणं आहे की ड्युएट आशाजींबरोबर, आणि माझं लावणी, आता लावणीचा वाज आणि आशाताई गाणार आहेत, त्यांचं मराठी व्हर्जन होतं. त्याच गाण्यात हिंदी मी म्हणत होते, असं ते ड्युएट आहे. त्यांनी येऊन ज्या तऱ्हेने गाऊन दाखवलं मला, आणि जसं गायल्या आणि जसं सांगितलं, तू असं समज की तूच ती डान्सर आहे, तूच ते कर. मी त्यांच्या पायाशी बसून अशी ऐकत होते, त्या काय काय बोलत होत्या आणि काय सूचना देत होत्या. आणि खूप मनमोकळा स्वभाव आहे, खूप मनमोकळा. कधीही त्यांनी असं मनात ठेवून काही राहिल्या नाही, काही वागल्या नाही, आणि खूप आशीर्वाद दिला त्यांनी. तर त्या रेकॉर्डिंगच्या आठवणी, नंतर त्यांनी मला परफ्यूम दिलं. म्हणजे इतक्या मोठ्या त्या गायिका, इतक्या बिझी, पण प्रेम करायच्या. संगीतावरच त्यांचं प्रेम, नितांत प्रेम. आणि कधीही आम्हाला कधी असं जाणवू दिलं नाही. खून भरी मागमध्ये गाणं होतं मेहबूब स्टुडिओमध्ये, राजेश रोशनजींचं म्युझिक. तर त्यांचं असं, म्हणजे मी, हो, आमच्या दोघींचंच ड्युएट होतं. तर त्यांचा जो सूर लागला एकदम अचानक, असं झालं, अंगावर काटा आला. तुम्ही ते गाणं ऐकाल तर तुम्हाला कोणतं ते गाणं मला आता आठवत नाही. आणि एक तडप फिल्मचं गाणं होतं, पंचमदांचं तडप टायटल सॉन्ग. आणि ते आशाजी, मी आणि अमित कुमारजी यांनी गायलं फिल्म सेंटरमध्ये. ते अगदी सुरुवातीच्या काळातलं माझं त्यांच्याबरोबरचं गाणं होतं. मला म्हणजे आनंद पण होत होता, धडकी पण भरली. पण त्यांनी म्हणजे रिलॅक्स केलं मला, आणि आम्ही गायलं ते गाणं. पण त्या म्हणत होत्या, आजकालच्या सिंगर इथून गात नाही असं म्हणत होतं. गळी गातात असं त्यांचं म्हणे. त्यांचा आवाज तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे की काय बुलंद आवाज आणि कशा गायच्या त्या. तर त्यांचं गाणं अमर आहे, त्या अमर आहेत, त्यांना नम्र अभिवादन.